रोजच्या ना बिझी शेड्यूलमुळे ना मला देवाला काय जास्त जाता येत नाही. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जात असते. आणि घरी येताना असं ठरलं आज काय करायचं स्वयंपाकाला. तर मी तर म्हटले मला तर पिझ्झा खायचा आहे अभिषेक, तू सांग तुला काय खायचं आहे. मला बोलला ठीक आहे तुला मी आज अनलिमिटेड पिझ्झा चारतो चल आता. मग काय अचानक ठरलं मेडफायर नेशनला जायचं. आणि तो बोलला होता की तुला आज एवढा पिझ्झा चारतो ना तू परत पिझ्झाचं नावच नाही घेतलं पाहिजे. मग काय झालं तसंच. मला वाटलं मी खाईल भरपूर खाईल, मला वाटलं मी भरपूर पिझ्झा खाईल, पण मला एका पिझ्झाच्या वरती पिझ्झाच गेला नाही. कारण त्यासोबत भरपूर गोष्टी खाल्ल्या होत्या मी. आणि त्यांनी माझ्यासोबत बेट लावलेली की तू जर 4 पिझ्झा खाल्ले ना तुला महिन्यातले 4 दिवस मी इथंच आणणार म्हणून. पण कशाचं काय मला बेट नाही जिंकता आली आणि मी हारून गेले. कारण मला एवढं ओव्हरलोड झालं होतं की एका मोमेंटला मला रडायला आलं की आता घेऊन चल, मी परत कधी तुला पिझ्झाचं बोलणार पण नाही काहीच. मला आम्ही घरातून जरा लवकरच निघालो होतो, कारण आम्ही जेव्हा निघालो तिथून तेव्हा एवढी गर्दी झाली होती बाहेर की लोकांना बसायला जागासुद्धा नव्हती. त्यामुळे आम्ही लवकर घरी आलो. चलो बाय, बोललो पुढच्या ब्लॉगमध्ये.